नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 7 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज एक हलके कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी भागात बनण्याची शक्यता असून ते उत्तर पश्चिम दिशेस सरकत जाऊन दिनांक 9 जून रोजी अरबी समुद्रात विरून जाण्याची शक्यता राहील. तसेच एका चक्राकार वाऱ्याची निर्मिती झारखंड राज्यात असून या दोन्ही प्रणालीमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होण्याची शक्यता राहील. त्या अनुषंगाने खाली दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम, अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. वरील दिलेल्या जिल्ह्यांपैकी कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच लातूर व धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. विदर्भात वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील असे मला वाटते आहे. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच डहाणू, पालघर, खान्देश, नाशिक, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड या जिल्ह्यात तापमानात वाढ राहील. तसेच कोकणात उष्ण दमट हवामान राहील. तसेच मान्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.